मुंबई आणि ठाणे ढगांच्या गडगडाटात पावसाला सुरुवात। मुंबई ठाण्याला आज अतिमुसळधार पावसाचा इशारा। सोलापूर धाराशिव अहिल्यानगरला 2 दिवसांचा रेड अलर्ट। माढा मोहोळ आणि करमाळ्यात पुन्हा एकदा पूरस्थितीची शक्यता। नागरिकांनी संपर्कात राहावं, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन। जालन्याच्या अंबडमध्ये अतिवृष्टीमुळे 22 जनावरं दगावली। अंबडमध्ये 6,91,500 रुपयांचं वाटप। बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे रक्कम जमा। लातूर नांदेडमधील सर्व शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी। मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीने अनेक घरं अद्याप पुराच्या पाण्याखाली। लातूरमध्ये रेड तर नांदेडमध्ये ऑरेंज अलर्ट। मुसळधार पावसाचा नागपुरातील कळमेश्वर, कामठी, सावनेरसह काटोल भागाला फटका। संत्राबाग आणि इतर पिकांचं नुकसान, घराचे पत्रेही उडाले। सोलापुरात पूरग्रस्तांना मदत। 10 किलो तांदूळ, गहू वाटप करणार। इतर जिल्ह्यातून 50 ते 60 मेट्रिक टन चारा आणणार। जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। सांगलीतून चाऱ्याचा पहिला ट्रक रवाना। महाराष्ट्रातल्या अतिवृष्टीच्या नुकसानीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत तासभर चर्चा। मोदींकडून भरीव मदतीचं आश्वासन। मुख्यमंत्र्यांची माहिती।